नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकला मुलाकडचे 4-5 लोक आणि मुलीकडचे 4-5 लोक असे 10-12 लोक येतात आणि त्यांचा विषय असतो की मुलगी म्हणते की मुलगा मुलात नाही आणि मुलगा म्हणतो की मुलगी मुलीत नाही, म्हणजे आमचा दोघांचा इंटरकोर्स झालेला नाही आहे असे त्यांची काहीतरी कंप्लेंट असते. खूप वेग कंप्लेंट असते. मुलगी म्हणते की हा करत नाही, मुलगा म्हणतो की मी संबंध करतो. याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, नेमकं काय होतं, कामक्रीडा ही एका रूममध्ये करण्याची प्रक्रिया आहे. लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसामध्ये जेव्हा त्यांना वेळ भेटतो, जेव्हा ते सेक्स करतात, तर केव्हा तरी असं होतं की दोघांचे बरोबर प्रॉपर रिलेशन नसल्यामुळं किंवा दोघांना प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं हे केव्हा केव्हा फेल पण होतात. केव्हा असं होतं की माझ्याकडे जेव्हा येतात, मुलगी म्हणते की हा इंटरकोर्स करत नाही आणि मुलगा म्हणतो की मी करतो. तर अशा वेळेला आम्हाला खूप मोठा प्रश्न पडतो की मुलगी खोटी बोलते आहे का मुलगा खोटा बोलतो आहे. पण याला जर टेस्ट करायची असेल तर आम्ही त्याला ईडी टेस्ट म्हणतो, इरेक्टाईल डिस्फंक्शन टेस्ट. त्याच्यामध्ये आम्ही एक लिंगाला इंजेक्शन देतो आणि बघतो की त्याच्या इंद्रियामध्ये ताठरता आली का नाही आली. जर लिंगाला ताठरता त्या इंजेक्शनमुळे आली असेल तर आम्ही म्हणतो की मुलाला नपुंसकत्व नाही आहे. मग आम्ही मुलीकडे वळतो आणि मुलीला आम्ही एखाद्या कोणत्याही गायनेकोलॉजिस्टकडून किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतो. दोघांच्या तपासण्या आमच्या डोळ्यासमोर आल्या तर आम्ही ॲनालिसिस करून मग त्यांना प्रॉपरली गाईडलाईन करतो, प्रॉपरली काउन्सिलिंग करतो आणि कोणामध्ये दोष आहे याची आम्ही कल्पना देतो. पण मित्रांनो, हे असे जे दोष असतात किंवा असे जे रिलेशन असतात, बऱ्याच वेळा मानसिक आजारामुळं किंवा मानसिक कारणामुळे पण होऊ शकतात. कारण की बऱ्याच वेळा जे मुलगा असतो त्याला समोरची मुलगी पसंत नसते किंवा त्यांनी बळजबरीने लग्न केलेलं असतं, किंवा असं पण बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमध्ये आढळून आलेलं आहे की हा मुलगा गे आहे पण समाजाच्या दडपणाखाली किंवा आपल्या घरच्या फोर्समुळं तो लग्न करून बसतो आणि त्याच्यामुळं पण त्याच्यावर ही पाळी येऊ शकते. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा मेल अट्रॅक्शन असेल, तुम्हाला स्त्रीकडं अट्रॅक्शन नसेल, तर असे जे कारणं असतात हे तुम्ही तुमच्या आईवडिलाला कल्पना द्यायला पाहिजे, जेणेकरून पुढचे अनर्थ तुम्ही टाळू शकता. नाही तर उगीच लग्नामध्ये पण भरपूर खर्च झालेला असतो आणि नंतर मग डिवोर्सची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये पण म्हणजे आपल्या कोर्टामध्ये जास्त त्यांचा खर्च होऊन जातो. तर ही पाळी न आली पाहिजे म्हणून प्रत्येकाने लग्नाच्या अगोदर मुलीला आणि मुलाला व्हेरी फ्रँकली विचारला पाहिजे की तुम्हाला दोघांना लग्न करायचं आहे का, तुम्ही एक दुसऱ्याला लाईक करता का, तुमचे विचार बरोबर मिळत आहेत का, हे सगळं विचार करून जर लग्नाची प्रक्रिया केली तर मला वाटतं की असे अडथळे अनर्थ टळू शकतात. धन्यवाद मित्रांनो.